अमरावतीच्या परतवाडा शहरामध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। 7 ते 8 मुलींचा आत्तापर्यंत म्हणजे तपासात जो आहे ते 7 ते 8 मुलींचं लैंगिक शोषण करून त्यांची अश्लील व्हिडिओ समोर व्हायरल केल्याचं जे प्रकरण आहे, या प्रकरणी आता जवळपास 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री श्रीमती ठाकूर आहेत। ताई, अमरावती जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक संपूर्ण हे प्रकरण आलेलं आहे, राज्यभर गाजतंय प्रकरण। कसं पाहता या प्रकरणाकडे, काय सांगणार? आता 6 आरोपींना अटक करण्यात घृणास्पद आहे। या सगळ्या गोष्टी गुप्तचर यंत्रणेला कळत नाही, पोलिसिंग कमी पडतं आहे आणि हमखास असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे की आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं दुर्लक्ष होत आहे। कुठेतरी बिहार यूपीकडे आपला महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र चालला आहे की काय? कारण जी वास्तविकता आहे त्याच्यावर बोट न ठेवता काही विशिष्ट पक्षाचे लोक किंबहुना सत्ताधारीमध्ये जे आहेत ते लोक याला धर्मांतराचा रंग देत आहेत आणि भांडणं कशी होतील हे बघतायत। तर फेलियर तर होम मिनिस्ट्रीचं 100% आहे। या सगळ्या गोष्टींवर आळा घ्यायचा असेल तर व्यापक दृष्टिकोन ठेवला पाहिजे, आपली इन्फॉर्मेशन अजून वाढवली पाहिजे, सायबर सेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह झालं पाहिजे। मोठ्या मोठ्या व्हॅन्स, मोठे मोठे खर्च होताना दिसत आहे, पण फॅक्ट फाइंडिंग कोणच करत नाही आहे। तुम्ही परतवाड्याला किती सोपं आहे चिखलदराला आणि धारणीला पोचणं, आणि तिथे भरपूर हॉटेल्स आहेत, त्या हॉटेल्समध्ये काय नियम फॉलो होत आहेत, नियम फॉलो होत आहेत नाही होत आहे, कोणी बसून अमरावतीला ताजा परत पोचतं, इथं भाड्याने घरं दिले जातात आहे, ज्या भाड्याने घरं दिले जातात आहे अशा गलिच्छ गोष्टींसाठी तर त्याच्यावर नियमांचं काहीच नाही। म्हणजे कायदा बनवायचा आणि कायद्याचं पालन नाही करायचं, अशामध्ये जर आपण मोठे होत असू तर महाराष्ट्रासाठी, अख्ख्या महाराष्ट्रासाठी खाली बघण्याची वेळ आहे। धर्माचा उल्लेख केला, काल भाजपच्या नेते नवनीत राणा असं म्हणाले की एकही त्यामध्ये बुरखीवाली नाही, सर्व आमच्या मुली आहेत, असं त्यांचं वक्तव्य कसं पाहतं? आपण सगळे तिरंगेवाले आहोत। मुली कोणत्याही धर्माची, कोणत्याही जातीची असली तरी ती तिरंग्याला मानणारी मुलगी किंवा मुलगा असतो, आणि त्यांचं जर शारीरिक शोषण कशाही प्रकारे होत असलं, म्हणजे तुम्ही ज्यांचं नाव घेतलं त्यांच्यावर मला बोलायचंच नाही आहे, कारण त्यांना वेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग आहे बहुतेक, आणि जातीय दंगली कशा वाढल्या पाहिजे हे सगळ्या याच्याकडे ते लक्ष देत असतात। आता नाशिकचं जे खरातचं प्रकरण झालं त्याच्यामध्ये तर सगळ्या हिंदू मुली होत्या, सगळ्या हिंदू, इथून तिथून हिंदू मुली होत्या, आणि भैताळ नव्हत्या, म्हणजे वराडी भाषेत बोलून राहिली, भैताळ नव्हत्या, सुशिक्षित शिकलेल्या ऑफिसर असलेल्या पण मुली त्या ठिकाणी होत्या। मग ह्याच्यामध्ये तुम्ही काय म्हणाल? काही करायचं आणि धर्म आणायचा हे महाराष्ट्र सहन करणार नाही। महाराष्ट्रामध्ये हे कोणालाही आवडत नाही आहे। जी फॅक्ट आहे ही फॅक्ट ह्याच्या लूप होल्स होम मिनिस्ट्रीमध्ये आहे। होम मिनिस्ट्रीनी जर दक्षता घेतली असती तर खरात ह्याच्या आधीच पकडल्या गेला असता। हा काय नाव त्याचं, तन्वीर मोहम्मद काय जे अयान, हा पहिलं पकडल्या गेला असता, आणि हा पकडल्या गेला, पण ह्याच्यासारखे अजून असतील तर तेही पकडल्या गेले पाहिजे। मी तर ऐकलं असे काही भोंदू बाबा पण या ठिकाणी अमरावतीमध्ये आहेत, असं कानावर येतं आहे, कुठेतरी सोशल मीडियामध्ये त्यांचे उल्लेख होत आहेत। मग पोलीस सुमोटो का नाही करत आहे? सुमोटो का या गोष्टीची माहिती घेत नाही आहे? सुमोटो का त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन करत नाही आहे? आणि इन्व्हेस्टिगेशन करणं बंदच झालेलं आहे का? मग पोलिसांनी घाबरायचं आणि स्वतःचं स्वतःला लोड नाही वाढलं पाहिजे म्हणून काही ॲडजस्टमेंट करायचे आणि काही गोंधळ करायचं? अख्खं अमरावती ड्रग्जमध्ये डुबलेलं आहे। अख्खा अमरावतीची आज बदनामी होते आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुखचं हे अमरावती, महात्मा फुलेंचा हा महाराष्ट्र, छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र, काय होतं या महाराष्ट्रामध्ये हे अपेक्षित नाही आहे। या महाराष्ट्रामध्ये आपण ज्यावेळेला पुरोगामी म्हणतो त्यावेळेला सगळे तिरंग्याचे पुजारी या ठिकाणी राहतात, आणि तिरंग्याचा पुजारी त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे, तिरंगा महत्त्वाचा आहे। त्या तिरंग्यामधला एकच रंग महत्त्वाचा नाही आहे, तिन्ही रंग महत्त्वाचे आहे। सलोखा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून होम मिनिस्ट्रीनी, आदरणीय मुख्यमंत्र्यांनी, आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी त्यांच्या पक्षातल्या लोकांना तंबी देण्याची गरज आहे। मग समाजामध्ये भेदभाव निर्माण करून उचकवतायत ना समाजाला, एका समाजाला उचकवतायत, दुसऱ्या समाजाच्या विरुद्ध उचकवतायत। मग हे राज्यकर्ते त्याचा पण उचकवू नाही शकत ना तुम्ही। यू कॅनॉट प्रोवोक,
यू कॅनॉट प्रोवोक फॉर एनिथिंग फॉर दॅट मॅटर. मग यांच्यावर गुन्हे का नाही दाखल होत आहे? यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. आता ज्या पद्धतीनं काल या प्रकरणातील आरोपीच्या घराचं अतिक्रमण काढण्यात आलं आणि त्यानंतर आता सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे की चाकणकरांच्याही घरावर बुलडोजर चालवा आणि खरातच्या घरावर देखील बुलडोजर चालवला पाहिजे. ॲक्च्युली जर तुम्ही कायदा बघाल, म्हणजे मी कायद्याची विद्यार्थी आहे म्हणून आय नो की तुम्ही असा बुलडोझर कोणाच्याच घरावर, आदरणीय गवई साहेबांचं सुद्धा त्या ठिकाणी जजमेंट आहे आणि त्या कायद्याच्या अनुषंगानं तुम्ही वागला पाहिजेत. म्हणजे हिरोईक उचकवण्यासाठी बुलडोझर चालवतो आहे असं म्हणायचं आणि तिकडे मग फक्त जिना काढायचा आणि बाकी काही गोष्टी करायच्या नाही, हे तर समाजाला उचकवण्यासाठी जे काही करायचं आहे ते केलं. पण कायदा जर तुम्ही बघितला तर कायदा काय म्हणतो ह्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आता राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे की सोयीनुसार खरासारखी प्रकरणं जे आहे ते बाहेर काढले जातात, कुणाची तरी बत्ती लावण्यासाठी ठेवीतल्या गोष्टी बाहेर काढल्या जातात. राजसाहेब जबाबदारीने बोलतात आणि त्यांच्या बोलण्यामध्ये तथ्य असतं, एवढंच मी म्हणेन. एक शेवटला प्रश्न, जवळपास चाकणकरांनी भोंदू खरातला जवळपास 177 कॉल केल्याचा दावा दमानींनी केलेला आहे. आता कॉल करणं आणि दावा करणं ह्या दोन्ही कॉन्ट्रोवर्सीज आहे. फॅक्ट काय आहे ते होम मिनिस्टरनी, आदरणीय मुख्यमंत्र्यांनी मांडलं पाहिजे. नक्कीच नेमकी सत्य परिस्थिती काय आहे ते गृहमंत्र्यांनी मांडलं पाहिजे असं शोमित ठाकूरांनी म्हटलेलं आहे. कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.